करुण रसानंतर येतो तो रौद्र रस आहे. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध. क्रोध भागवताने वर्णन केलंय. गोपिका जेव्हा निघाल्या तेव्हा नवऱ्याला वाढता वाढता निघाल्या. जेवायला बसला होता बिचारा, बासरीचा स्वर कानावर पडलं तसंच त्याला सोडून दिलं. निघाल्या आणि निघाल्यावर एका पतीनं मला वाढता वाढता घर सोडून कशी चाललीस म्हणून तिचा हात पकडला आणि तिला सांगितलं तुला जाऊ देणार नाही. त्या गोपिकेने त्या नवऱ्याच्या हाताला जो हिसका मारलाय त्याच्यामध्ये रौद्र नावाचा रस आहे. इतका की शेवटी त्यांनी सांगितलं तू मला सोडून जातेस कशी? देवा ब्राह्मणाचा साक्षीनं तुझा माझा विवाह झालेला आहे, तुझ्यावर संपूर्ण माझा हक्क आहे असं सांगितल्यानंतर ती गोपिका त्याला म्हणाली कशाचा हक्क म्हणून सांगता हो माझ्यावर? माझ्यावर हक्क आहे म्हणजे माझ्यावर म्हणजे कुणावर? माझ्या देहावर हक्क आहे ना तुम्हाला, हा देह घ्या तुम्हालाच. म्हणून तिने तिथल्या तिथं देहाचा त्याग केला आणि आत्मस्वरूपानं परमात्म्याकडे धावत निघाली. रौद्र रस आहे.